भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीमध्ये झाला। त्यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई म्हणजे दादासाहेब गवई हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, खासदार आणि केरळ व बिहारचे माजी राज्यपाल होते। संविधानाचे गाढे अभ्यासक असलेले दादासाहेब गवई दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष देखील होते। त्यांच्या घरामध्ये राजकारणाची पार्श्वभूमी असून देखील भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेमध्ये स्वतःची वाट शोधली आणि त्यांचे शालेय शिक्षण अमरावतीमधून सुरू केलं आणि पुढे ते मुंबईमध्ये कायद्याचे शिक्षण घेऊ लागले। कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1985 मध्ये ते बारचे सदस्य झाले। सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली केली। 1987 पर्यंत वरिष्ठ वकिलांबरोबर काम केलं आणि मग स्वतंत्र वकिली सुरू केली। नागपूरला परतले आणि तिथे स्थायिक झाले। तिथे त्यांचा प्रशासकीय वकिलीमध्ये चांगला जम बसला। नागपूर महापालिका, अमरावती महापालिका आणि विद्यापीठांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं। 1992-93 मध्ये सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि पुढे 2000 मध्ये नागपूर खंडपीठामध्ये सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 2003 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून निवड झाली आणि 2005 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायमूर्ती बनले। तब्बल 14 वर्षे त्यांनी मुंबईच्या हायकोर्टामध्ये न्यायदानाचं काम केलं। 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये निवड झाली आणि आता ते सरन्यायाधीश झाले असून त्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा असणार आहे।